मैत्रिणींनो, आज आपण इथे 100 रुपयाचे 4 किलो वाटाणे, कारण वाटाण्याचा सीझन हा संपत आलेला आहे. तर वाटाणे आपण फ्रीजमध्ये स्टोअर कसे करून ठेवायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर असे ताटामध्ये वाटाणे घेतले आणि असे वळून घेतलेले आहे. तर वरती असे मोठे मोठे जे वाटाणे आहेत ते थोडेसे पांढरे झालेले ते वाटाणे आपल्याला काढायचे आहेत आणि ते निवडायचे आहेत. बघा असे मोठे मोठे वाटाणे आहेत ते आपण निवडून घ्यायचे आहेत पूर्ण याच्यातले. आणि ज्या वाटाण्यांना असा कोंब असतो ते वाटाणे आपल्याला बाजूला काढायचे आहेत. हे बघा या वाटाण्यांना कोंब असतो हे बाजूला काढायचे आहेत. हे कवळे कवळे वाटाणे आहेत. हे जर तुम्ही असे स्टोअर करून ठेवले तर ते सडून जातात आणि सडून गेल्यामुळे एक वाटाणा सडल्यामुळे बाकीचे सगळे सडतात. तर असे कोंब आलेले वाटाणे आपण बाजूला काढून घेतो आणि असे मोठे मोठे जे पक्व झालेले वाटाणे आहेत हे तसे तसे आपण इथे निवडून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही निवडून ठेवले आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून जर ठेवले तर तुम्हाला ते वरण भाजी करायला हे वाटाणे वर्षभर वापरता येऊ शकतात आणि या दिवसामध्ये खूप स्वस्त होऊन जातात वाटाणे आणि वर्षभर मिळत नाही. आणि हिरवे वाटाणे आपल्याला वापरायला खूप छान असतात. पावभाजी वगैरे आपण करतो तर त्याच्यामध्ये किंवा पनीर बटर करतो त्याच्यासाठी आपण हे वाटाणे छान ताजेच्या ताजे राहतात आणि तसेच तसे फ्रीजमध्ये